पनाळकर यांना सामनावीराचा किताब अर्थातच विघ्नेश मडवी सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल। कारण की आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांची वाणी आपण ऐकलीत अनेक मोठमोठ्या स्पर्धेत आणि खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंना आपल्या समालोचनामधून आपल्या आवाजाची जादू देणारे समालोचक अर्थातच विघ्नेश मडवी सर यांच्या शुभ हस्ते मयूर पनाळकर यांना प्लेयर ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय। त्याचबरोबर आजच्या दिवसभरामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकलात या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आज अलिबागवरून आज थेट प्रवास ज्यांचा राहिला आहे खास आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आज उपस्थित राहिले आणि 32 शिराळा क्रिकेट उभारणीसाठी खऱ्या अर्थानं नवी मुंबईमध्ये 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन असू द्या स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन असू द्या या दोन्ही असोसिएशन उभारणीसाठी खऱ्या अर्थानं ज्यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे त्या आदरणीय विघ्नेशजी मडवी सर यांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। सचिन दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान केला जाईल या मुख्य व्यासपीठावरती। आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक बेहतरीन समालोचक बेहतरीन आवाज सातत्याने अनेक पश्चिम महाराष्ट्रातील क्रीडा स्पर्धा देखील ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात आणि सध्याच्या घडीला नवी मुंबईमध्ये अत्यंत मागणीचा आवाज आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय विघ्नेश मडवी सर यांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। आदरणीय विघ्नेश मडवी सरांचा स्वागत सन्मान अगदी तुतारीच्या निनादेमध्ये हा स्वागत सन्मान संपन्न होतोय। सचिन दादा गायकवाड जे समृद्धी इलेव्हन फुपेरीचे संघमालक आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान संपन्न होतोय। बॅक टू बॅक दोन चेंडू आपण पाहिले तर निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले डॉट बॉल। खरं तर ज्या आवाजाची चर्चा मैदानावरती होत राहते माननीय श्री विघ्नेशजी मडवी सर आजच्या दिवसामध्ये आपण त्यांच्या सुमधुर ओघवत्या वाणीतून समालोचन ऐकलं आणि सर्व प्रेक्षकांना ज्यांनी मंत्रमुग्ध करून सोडलं असे विघ्नेशजी मडवी सर अगदी समालोचनाच्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून देखील एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं त्या व्यक्तिमत्वाचा त्या आवाजाचा त्या समालोचनाचा हा सन्मान इथे संपन्न होतोय। दरम्यानच्या काळामध्ये तिसऱ्या चेंडूवरती मात्र अमोल ऑफ द मार्क झालाय आपल्या संघाला देखील ऑफ द मार्क करून घेतलेला आहे त्याने तिसऱ्या चेंडूवरती सूरज गोलंदाजीच्या रनवेवरती पाहायला मिळेल। सूरजचा आकुट टप्प्याचा चेंडू आहे यावेळेस पहा शॉर्ट आर्म जॅब करण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। या षटकातील हा तिसरा चेंडू डॉट बॉल। 4 चेंडू समाप्त झालेत एकच धाव आपल्याला पाहायला मिळालेली आहे। अगदी दुपारचं सत्र सुरू आहे कडाक्याचा उन्हाळा आपल्याला पाहायला मिळतोय मात्र क्रिकेट आणि क्रिकेटचं प्रेम मैदानामध्ये पाहायला मिळतं। यावेळेस अफलातून दर्जाचा स्क्वेअर ड्राइव्ह पाहायला मिळालेला आहे। चेंडू वन बाउंड सीमारेषे पार चौकारासाठी निघून गेलाय 4 धावा आडीचे। धाव फलकावरती या चौकाराच्या मदतीने अगदी आपण पाहिलं अवे फ्रॉम द बॉडी ठेवायचा प्रयत्न त्यावरती मात्र अफलातून दर्जाचा स्क्वेअर ड्राइव्ह पाहायला मिळालेला आहे आणि चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेने निघून गेला 4 धावांसाठी। दरम्यानच्या काळामध्ये हा शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा घेऊन सूरज गोलंदाजीच्या रनवेवरून राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा। याही वेळेस तशाच प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र बॅटची अंतर्गत कडा घेतल्यानंतर चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला आहे। अभिजित डॉट बॉल आलाय। पहिल्या षटकाची सांगता झाली अभिजितच्या खात्यामध्ये 4 धावा तर अमोलच्या खात्यामध्ये 1 धाव। संघाची कुल धाव संख्या झाली आहे 5 बिनगडी बाद। अगदी पाहिलं तर आजच्या दिवसातील सामना क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतोय। समर्थ एंटरप्राइजेस मणदूर विपक्ष आनंदी शिपिंग अँड
लॉजिस्टिक चरण. चला जास्त वेळ खर्च करू नका. पंचांना विनंती असेल खेळाडूंना आपण लवकर सामना सुरू करण्यासाठी इथे सूचना द्याव्या. अजून मित्रांनो या सामन्यासोबत 2 सामने अजून पूर्ण करायचे आहेत आपल्याला. सुदैवाने या अगोदरचा सामना 18 चेंडू राखून संपला, त्यामुळे आपला थोडासा वेळ जरूर बचावलाय आपण. मात्र तो वाचलेला वेळ इथे सत्कारणी लावावा आणि या सामना मात्र प्रगतीपथावरती न्यावा. संजय गोलंदाजीच्या रणवेवरती गोलंदाज पाहायला मिळेल. यावेळेस पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात केवळ आणि केवळ 5. पॉवर प्लेचं हे दुसरं आणि अंतिम षटक आपल्या भेटीला येईल, जिथे संजय आपल्याला गोलंदाजीच्या रणवेवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करताना पाहायला मिळेल. तर स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अमोल असेल. ओहो यावेळेस पहा कटर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यावर चेंडू थोडासा आतमध्ये वळताना पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी. डावखोऱ्या हाताचा गोलंदाज आपण पाहिलं तर संजय गोलंदाजीच्या रणवेवरती आहे आणि अँगल सहित चेंडू आत वळवण्याचा प्रयत्न त्याच्या मार्फत यशस्वी ठरलेला आहे. डॉट बॉल आलाय. फलंदाजी करताना कुठेतरी धावा थोड्याशा कमी येताना पाहायला मिळत आहेत. खरं तर प्रतिषटक तुम्हाला 9 ते 10 धावा या मैदानावरती आवश्यक असतात. पुन्हा एकदा आपल्याला डेड बॉल पाहायला मिळेल. संजय लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळेस पुढे येऊन डिफेन्सिव्ह अप्रोचने रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट आणि यावेळेस आपल्या गोलंदाजीमध्ये फॉलो थ्रो मधून चेंडू अडवून अप्रतिम दर्जाचा रनआउट पाहायला मिळाला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरून आपलं घरटं सोडलं होतं यावेळेस अभिजितने आणि त्याला मात्र परतताना पाहताना आपण इथे पाहिलं तर थोडासा अडथळा आला आणि दरम्यानच्या काळामध्ये मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आपला विकेट गमवावा लागलेला आहे. पहिल्या विकेटचं पतन धक्का क्रमांक 1 लागलेला आहे. तो म्हणजे संघ आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या संघाला. विजय डप्पे पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळेस स्लीपच्या खेळाडूकडे संधी होती झेल घेण्याची, मात्र चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा सीमारेषे पार बिहाइंड द विकेट थर्ड मॅन रिजन मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. जीवनदान देखील मिळालेलं आहे. आता या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा इथे फलंदाज घेतो हे मात्र पाहावं लागेल. लोअर फुलटॉस चेंडू अगदी व्ही शेप मध्ये समोरच्या दिशेने खेळलेला आहे. अगदी एखाद्या वहीवरती पट्टीने रेष आखावी त्या प्रकारचा सरळ रेषेतील हा फटका पाहायला मिळालेला. लॉंगॉनच्या दिशेने खेळाडू तैनात होता, त्याने चेंडू अडवला. तदनंतर चेंडूची धरपकड चेंडूची उचलफेक होईपर्यंत केवळ 1 धाव धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल आणि धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ओहो यावेळेस काय घडलंय मैदानामध्ये फॉलो थ्रू मध्ये थोडासा गोंधळ गोलंदाजाकडून आपण पाहिलं. त्याचा पाय थोडासा स्किट झाला तिथे मैदानामध्ये, त्यामुळे त्याला आपली पावलं थांबवावी लागली. पुनश्च एकदा डेड बॉल पाहायला मिळेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षण करणं थोडंसं कठीण काम असतं. हात मध्ये जरूर टाकला होता आणि पहा डाव्या हातालाच इजा झाली आहे. ज्या हाताने गोलंदाजी केली जाते त्याच हाताला कुठेतरी चेंडू चटका देऊन गेलेला आहे. डॉट बॉल आलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज.
ओहो, यावेळेस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील केली जाते, रनआउट देखील केला जातोय. काय पाहूया मैदानामध्ये, विकेट जरूर आहे मात्र या स्क्वेअर पंचांनी कावलेल्या रनआउटच्या स्वरूपातील ही असेल विकेट. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे. आता मात्र आनंद शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतोय. डोईफोडे आणि दीपकजी डोईफोडे या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. या मान्यवरांना आम्ही विनंती करतो आपण यायचंय. मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. या स्वराज्य 32 प्रीमियर लीग 2024च्या पहिल्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांची सांगता झाली आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर 10 वरती स्थिर आहे. दोन्ही षटकांमध्ये केवळ 5-5 धावा खर्च झाल्यात. पॉवर प्ले म्हणावा तसा सुस्थितीमध्ये गेलेला नाहीये तो म्हणजे फलंदाजी करणारा संघ आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या संघासाठी. आणि 2 विकेट गेल्या आहेत. कुठेतरी असं म्हणावं लागेल की या संघाच्या फलंदाजीचं जहाज आता वादळामध्ये सापडलेलं आहे. आपल्या वादळामध्ये सापडलेल्या जहाजाला कशा प्रकारे किनाऱ्यावरती आणलं जाईल आणि त्यासाठी काय प्रयत्न केले जातील हे मात्र फलंदाजांकडून पाहावं लागेल. फलंदाज आपण पाहिलं तर गणेश आणि अमोल स्ट्राइक वरती. अमोल मोठा प्रहार केलेला आहे. चेंडू यावेळेस देखील स्क्वेअर ऑफ द विकेट निघून चाललेला आहे. डीप स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा पूर्ण. 12 धावा धावफलकावरती सजलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 12वे खेळाडू देखील प्रत्येक चेंडूवर किती धाव येते त्याची नोंदणी करताना पाहायला मिळत आहेत. इथे बॅकफुट वरती जाऊन हलक्या हाताने या चेंडूला दिशा दाखवलेली आहे. केवळ स्टिअर केलंय तिथे. कव्हर पॉइंट रिजन मध्ये शॉर्ट मिड विकेट क्षमा करा शॉर्ट कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू अडवला गेला. 1च धाव अंकित केली जाईल. अक्षय गोलंदाजीच्या रणवेवरती. 12व्या खेळाडूचा युवराज सर नक्कीच आपण उल्लेख करतो. त्यांचं देखील काम महत्वाचं असतं कारण अनेक स्पर्धा एका धावेने संघांना गमवताना आपण पाहिलेलं आहे. तिथे त्या प्रत्येक धावेवरती लक्ष ठेवणं, मैदानामध्ये चाललेल्या हालचालींवरती लक्ष ठेवणं आणि अगदी फील्ड प्लेसमेंटमध्ये कुठे चुकी आहे का वगैरे हे सगळं आयोजकांच्या किंवा पंचांच्या निदर्शनास आणून देणं, या प्रकारची महत्वाची कामं ही 12व्या खेळाडूचे असतात. डॉट बॉल आलेला आहे. फुलर लेन चेंडू होता. यावेळेस मात्र यू मिस आणि आय बीट असं समीकरण पाहायला मिळालं. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रणवरती पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट. लोअर फुल टॉस चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र ट्रिगर मुवमेंट थोडीशी जास्त पाहायला मिळाली फलंदाजाकडून आणि अलॉंग द कार्पेट चेंडू निघून गेला अगदी जमिनीला समांतर जिथे डीप मिड विकेटला चेंडू अडवला गेला आणि 2 धावा अंकित केल्या गेल्या. दरम्यानच्या काळामध्ये मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. मी शिवरुद्र फायटरचे संघमालक मान्य श्री मनोजजी शेळके, त्यांच्यासोबतच मान्य श्री हर्षदजी डोईफोडे आणि दीपकजी डोईफोडे या सर्व मान्यवरांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना आम्ही विनंती करतो मुख्य मंचावरती आपण स्थानपन्न व्हायचंय. स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग 2024च्या या आयोजनामध्ये आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 5 चेंडू आतापर्यंत या षटकात झालेत आणि धावा आपण पाहिलं तर 6. आतापर्यंतचं महागडं षटक हे ठरलेलं आहे कारण या अगोदरच्या दोन्ही गोलंदाजांनी केवळ 5-5 धावा खर्च केलेल्या. शेवटचा चेंडू गोलंदाज अक्षय सज्ज असेल. पहा अक्षयची शैली पहा. अगदी गोलंदाजीच्या रनअप मध्ये असताना चेंडू हातामध्ये टॉस करतोय, तदनंतर त्याला ग्रीप करतोय. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट. पहा रनआउटची संधी आहे मात्र शार्प थ्रो आवश्यक होता. यष्ट्यांच्या आसपास जर ही फेकी आली असती तर ज्या गतीने फलंदाज धावत होता त्याच गतीने त्याला मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागलं असतं. मात्र क्रिकेट आहे इथे जर तरला महत्व नसतं. इथे तुम्हाला तुमचा वास्तवदर्शी खेळ मैदानामध्ये साकार करून दाखवावा लागतो. 3 षटकांची झाली आहे सांगता. अक्षयच्या या षटकात आल्या धावा 7 आणि धावसंख्या 17 बिनगडी बाद.
विठ्ठल नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या रणवेवरती पाहायला मिळेल. दिया स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन यांचा जर उल्लेख करायचं झालं तर खरं तर आपण ज्यांचा एक बॅनर पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, स्वर्गीय राजेंद्रजी गोडविल दादा, खरं तर ज्यांची ओळख या संपूर्ण तालुक्यामध्ये राजा माणूस म्हणून होती. या असोसिएशनचे जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस त्या असोसिएशनचं उपाध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. अगदी या प्रत्येकाच्याच मनाला काळजाला इथे कुठेतरी चटका लावून टाकणारी ती घटना. आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र स्वर्गातून जिथून कुठून दादा आजचं हे आयोजन पाहत असतील त्यांना नक्कीच या संपूर्ण असोसिएशनच्या कमिटीवरती नक्कीच गर्व असेल. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि आमचे देखील परमस्नेही होते, आमचे चांगले मित्र होते. यावेळेस लोअर फुलटॉस होता, मिडल ऑफ द लेग पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला गेलाय झेल आणि आणखी एक महत्वाचा खेळाडू होतोय बाद. गणेश बॅक टू दी पवेलियन. सतीश नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल इन ॲट नंबर 5. विकेट आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 गमावलेत. अमोल अजूनही मैदानात दाखल आहे. जो खेळाडू सलामीवीर म्हणून आला होता सतीश स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. पहिला चेंडू लोअर फुल टॉस ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे, त्याच्याकडून चुकी होती. अगदी गेटवे ऑफ इंडिया मधून चेंडू निसटून गेलाय सीमारेषेपार. 4 धावांसाठी आलाय चौकार. चार धावा आल्या आहेत. सतीशच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे. जणू आता पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत. याही वेळेस मोठा प्रहार करायचा होता. सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर थोडासा लोअर बाउन्स प्राप्त झाला. जमिनीला समांतर चेंडू राहिला आणि निर्धाव पद्धतीचा चेंडूची सांगता झाली. डॉट बॉल आलाय. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला जाईल झेल आणि फलंदाज सतीश होतोय इथे फेल. सतीश बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 4 लागतोय तो म्हणजे संघ आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या संघाला. डीजे मध्ये मुख्य मंचावरती आपण पाहू शकतो सन्मान केला जातोय. अगदी महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची शान. खरं तर एक मानाच्या तुऱ्याचा फेटा इथे घातला जाईल. तो म्हणजे आमचे आजचे प्रमुख अतिथी शिवरुद्र फायटरचे संघमालक मनोजजी शेळके, त्यांच्यासोबतच हर्षदजी डोईफोडे आणि दीपकजी डोईफोडे यांना देखील फेटा घालून त्यांचा सन्मान करण्यात येईल. तुषार यावेळेस बॅटिंगसाठी नवीन फलंदाज. पहिला चेंडू कुठेतरी त्याला संभ्रमात टाकणारा पाहायला मिळाला निर्धाव पद्धतीचा आणि अशा प्रकारे षटक समाप्त झालंय. युवराज सर 4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर 21 वरती जाऊन पोहोचली आणि खरं तर समर्थ एंटरप्राइजेस मंडूर या संघाचा जर का आपण विचार केला ना तर शिस्तबद्ध गोलंदाजी एकही वाईड किंवा एकही नो बॉल आतापर्यंत त्यांनी दिलेला नाहीये. चला मी विनंती करतो या पुढील सामना ज्या 2 संघांमध्ये खेळवला जाईल श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आणि समृद्धी वॉरियर्स फुपेरे दोन्ही संघांच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स जवळ हजेरी लावायची आहे.
पहिला चेंडू संदीपचा आपल्याला पाहायला मिळाला भीमरच्या स्वरूपामध्ये. आता मात्र फ्री हिट असेल. फ्री हिट म्हणजे टोल नाका आहे, मात्र गाडी अडवली जाणार नाही, चेक केली जाणार नाही. मोठ्या फटक्यासाठी सुवर्ण संधी. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून चाललेला. यावेळेस काव कॉर्नरला खेळाडू धावत धावत आलाय. चेंडू अडवला जातोय. फेकी केली जाते. केवळ एकच धाव पाहायला मिळते. चला, एक महत्वाची सूचना असेल श्री 11 कुसाईवाडी या संघासाठी. आपल्या संघातील एका खेळाडूने येथे प्रथमोपचार साहित्य जे होतं त्या साहित्याचा डबा तो घेऊन यायचा आहे प्लीज. आखूट टप्प्याचा चेंडू, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्या खाली पकडला जातोय झेल. आणखी एका फलंदाजाचा समाप्त होतोय खेळ. बॅटर तुषार बॅक टू दी पवेलियन. येस, DJ कृष्णा यांच्या मार्फत आपण ऐकताय. अगदी आपण पाहिलं तर टाकोवा साऊंड्स यांची संपूर्ण साऊंड सिस्टम आणि आज कृष्णा आपण पाहू शकतो मुख्य डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये सुमधुर संगीत त्यांच्या मार्फत. डॉक्टर निलेश पहिला चेंडू यावेळेस पहा कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती आणि या रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाज बाद होतोय. यावेळेस माघारी जावं लागेल अमोलला. अगदी पत्त्यांचा बंगला कोसळावा तसं मात्र एका मागोमाग एक विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही तर अर्धा डझन गडी बाद झालेत. ते म्हणजे संघ आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या संघाचे आणखी एका विकेटचं पतन. डीजे निलेश स्ट्राइक वरती होते. अगदी चांगला कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फूट वरती आले होते. बॅटचा फ्लो देखील चांगला होता, मात्र शॉर्ट टायमिंग झाला नव्हता आणि आपल्याच खेळाडूला ज्यांनी कुठेतरी रनआउटचं इंजेक्शन दिलंय असं म्हणावं लागेल. बॅकफूट वरती गेलाय. संपूर्ण बॉडी वेट ट्रान्सफर केलं मागच्या पायावरती. फटका सजवला मात्र एक्झिक्युशन झालं. एलिव्हेशन नाही. याही चेंडूवरती विकेटचा शिकार. आणखी एक गडी बाद. तीन विकेट मागच्या 3 चेंडूवरती पाहायला मिळाल्या. जरूर गोलंदाजाची व्यक्तिगत हॅट्रिक झालेली नाहीये, कारण एक विकेट त्यातील रनआउटचा होता, मात्र चांगली गोलंदाजी हाताळली आहे. संघाने मात्र जरूर हॅट्रिक पूर्ण केले. 3 विकेट लगातार पटकावले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट पाहायला मिळालाय. गॅप मध्ये चेंडू वन बाउंड झालाय. सीमारेषे पार फरार. येतोय चौकार. मिस्टर 360चा अवतार घेताना यावेळेस आपल्याला हा फलंदाज पाहायला मिळतोय. अजय कदम. ओहो, यावेळेस देखील इथे पहा रनआउटची संधी आहे. पहिली धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी जरूर कॉल दिला जातोय, मात्र थोडंसं मिसकम्युनिकेशन जरूर पाहायला मिळालं. अगदी लेट कॉलिंग इथे होतं. अगदी चेंडू अडवल्यानंतर दोघांनी ठरवले की चला या धावेसाठी गेलं पाहिजे. त्यानंतर जरूर धाव घेतली गेली. यष्टीरक्षकाकडून चेंडूचं कलेक्शन करण्यामध्ये चुकी झाली आणि धाव मात्र संपन्न झाली. या 2 धावांसोबतच 5 षटकांचा समाप्त झालाय खेळ. धावसंख्या जाऊन पोहोचले केवळ आणि केवळ 28 या आकड्यावरती. म्हणजेच काय तर 5 षटकांमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे 29 धावांची. याचा नाणेफेक होईल. विनंती असेल श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरो आणि समृद्धी वॉरियर्स फुपेरे या 2 संघांना. आपल्या दोन्ही संघांच्या संघनायकांनी हजर राहायचं आहे, जिथे आपल्या सोबत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील युवराजजी माळी सर.
हॅलो, चला फुफेरे आणि मांगरूळ टॉससाठी आपण यायचे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर मान्यवरांची शुभ असते. आपण टॉस करतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. हर्ष आणि मनोज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. एका बाजूला समृद्धी वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. समृद्धी वॉरियर्सचा कॉल असेल. छापा आहे कॉल आणि छापा चालय. अभिनंदन, टॉस तुम्ही जिंकलाय. निर्णय काय असेल? संध्याकाळचं सत्र आणि इम्पॉर्टंट आहे मॅच जिंकणं. आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. तुम्हाला शुभेच्छा असतील आणि मंगळूर संघ तुम्हालाही शुभेच्छा असतील. मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हा आणि जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा तिकडे मायक्रोफोनवर जोडले जातील गणेशजी बोरगे सर. थँक्यू सो मच युवराज सर. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे. केवळ 30 धावांचं आव्हान आहे निर्धारित 5 षटकांमध्ये. म्हणजेच बॉलरांचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. अगदीच आत्ताच आपण पाहिलं तर नाणेफेक संपन्न झाली. अँड द न्यूज फ्रॉम द सेंटर, समृद्धी वॉरियर्स फुपेरे वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. डावखोऱ्या आताचा फलंदाज संदीप आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती. तर समोर गोलंदाज कुलदीप. पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने. चला जास्त वेळ आपण यस बेल्स आपण पाहिलं तर कुठेतरी या हवेमध्ये हेलकावे घेताना पाहायला मिळत आहेत. अगदी या युवराज सर, आपण मगाशीच एक लेख वाचला होता जिथे सामना सुरू होता आणि त्या सामन्यामध्ये गोलंदाजाने मिडल स्टंप उखडलेली, मात्र बेल्स जमिनीवरती पडल्या नव्हत्या. त्यामुळे फलंदाजाला नाबाद दिलं गेलं. कारण बेल्स जमिनीवरती पडणं ही महत्त्वाची बाब असते जेव्हा तुम्ही एखाद्या फलंदाजाला तिथे त्रिफळाचित करता. आणि त्याचं कारण म्हणजे त्या बेल्सला लागलेलं असलेलं वरून जे आवरण आहे, जे ग्रीस आहे, ते उन्हामध्ये पाघळलेलं. यावेळेस पहा अफलातून फटका पाहायला मिळतो. लॉफ्टर कव्हर ड्राईव्ह, चेंडू निघून गेलाय स्वीपर कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स सेकंड बाउन्स, सीमा रेषे पार. एखाद्या फोटोग्राफरने फोटो काढण्यासाठी पोज द्यायला सांगावी आणि पोज फक्त पाहतच राहावी. अशा प्रकारचा फटका येतोय तो म्हणजे संदीपच्या बॅट मधून. तिसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार. सफल झाला. यावेळेस पहा मोठा प्रहार बिहाइंड द विकेट करायचा होता कुठेतरी, मात्र पंचांनी इशारा दिलेला आहे. चेंडू निघून चाललाय उजव्या एसटीच्या बाहेरून. वाईड बॉल डाऊन द लेग साइड. कुलदीप चौकार आल्यानंतर एक वाईड बॉल पाहायला मिळालेला आहे. इथे समोरच्या दिशेमध्ये व्ही शेप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक तिथं तैनात नाहीये आणि 1 बाउंड चेंडू पुन्हा एकदा निघून चाललाय सीमा रेषे पार. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. अगदी एप्रिल मे महिना जवळ आला की सगळ्यांना
वेद लागतं ते गावच्या यात्रांचं जत्रांचं. याही वेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू निघून चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर ड्राईव्ह, आणखी एक धमाकेदार चौकार येतोय फलंदाज संदीपच्या बॅट मधून. बॅक टू बॅक तिसरा चेंडू चौकार. दिया डीजे कृष्णा यांच्या मार्फत सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी गावच्या जत्रेची आठवण करून देणारं संगीत. तीन चेंडू तीन चौकार. शेवटचा चेंडू कुलदीपच्या षटकाचा. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा डावखुऱ्याचा फलंदाज संदीप साठी. शफल झाला. याही वेळेस मोठा प्रहार करायचा होता. पंच आमच्याकडे वळालेत. पुन्हा एकदा त्यांनी जमिनीला समांतर हात केले. तो व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. आणखी एक अतिरिक्त धाव. थोडासा दबावामध्ये जरूर गोलंदाज जाणवतोय, कारण कुठेतरी मिडल ऑफ द लेग स्टंप चेंडू हाताळून इथे पळवाट शोधण्याचा प्रयत्न जरूर होता. त्यामध्ये यश आलेलं नाहीये. ओहो, याही वेळेस पहा अगदी स्लाइस केलं या चेंडूला. बॅटची कडा घेतली आणि चेंडू निघून गेलाय बिहाइंड द विकेट. थर्ड मॅन रिझन मध्ये यावेळेस देखील नो चान्स. चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. बॅक टू बॅक चौथा चेंडू आणि चौथा चौकार येतोय संदीपच्या बॅट मधून. संदीप ऑन अ फायर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. क्षमा करा, हलक्या हाताने यावेळेस स्टिअर करायचं होतं चेंडूला. अगदी एकच धाव पाहायला मिळेल. सूरज स्ट्राईक वरती होता. लेग बायच्या स्वरूपात पंचांनी इशारा केलेला. ही अतिरिक्त धाव जोडली जाईल, म्हणजेच ती धाव सूरजच्या खात्यामध्ये जरूर नसेल. मात्र एनी हाऊ स्ट्राईक रोटेट झालेली आहे आणि पुन्हा एकदा संदीप स्ट्राईक वरती आलाय, ज्याने 4 चेंडू 4 चौकार ठोकलेले आहेत. 19 धावा धाव फलकावरती. 23 चेंडू, अजून 11 धावांची आवश्यकता. थोडासा एकहाती सामना आपल्या बाजूने झुकवताना संघ जरूर पाहायला मिळाला. इथे देखील शफल झालाय. चेंडू निघून चालाय बिहाइंड द विकेट. इथे लेग स्लिप कडून चुकी होते आणि वाईड प्लस या 4 धावा. जीएसटी सोबत टीडीएस देखील कट झालाय असं म्हणावं लागेल. अतिरिक्त स्वरूपातील या 5 धावा. डीजे गणेश पहिला चेंडू लेगबाईच्या स्वरूपातील आलेली 1 धाव. तदनंतर मात्र वाईड प्लस 4 धावा देऊन कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाला समीकरण सोपं करून दिला. यावेळेस डाऊन द ट्रॅक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट फेल झाला. दरम्यानच्या काळात 2 धावा आणि 2च धावांनी समाधान मानलं जाईल. अक्षरशः आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील 1च धाव घेतलेली आहे पहा. की जास्त कष्ट न घेता सामना जिंकायचा प्रयत्न राहतोय. आता केवळ 1 चौकाराची आवश्यकता. ओहो, बॅटची कडा घेतलीये. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेला. डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. अगदी संघर्ष पाहायला मिळाला नाहीये या सामन्यामध्ये. आपण पाहिलं तर समृद्धी वॉरियर्स फुप्पेरे, क्षमा करा, आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या संघाकडून हवाई हल्ला
यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलचा प्रयत्न करेल, मात्र चेंडू सुरेखरित्या अडवलेला आहे. अगदी या शरीराच्या साह्याने चेंडू सीमारेषेपार जाण्यापासून अडवलेला आहे. दरम्यानच्या काळात केवळ एकच धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेसोबतच धाव फलक. एक धाव अर्जित केली गेली. 27. यावेळेस मात्र बिहाइंड द विकेट चेंडू निघून गेलेला आहे. अगदी आपण पाहिलं तर फाईन लेग रिझर्व मध्ये हा विजयी चौकार आलाय, तो म्हणजे फलंदाज सूरजच्या बॅट मधून. अगदी आपण पाहिलं तर 3 षटकं आपल्या जवळ राखून हा सामना जिंकलेला आहे. केवळ 2 षटकांमध्ये हे आव्हान पूर्ण केलेलं आहे, तो म्हणजे संघ समर्थ एंटरप्राइजेस मंडूर यांनी. आणि या सामन्यावरती संपूर्णपणे एकहाती वर्चस्व गाजवलेलं आहे. अगदी वेळ वाचवणारा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि याचं संपूर्ण श्रेय जाईल ते म्हणजे खेळाडू